नमस्कार. ऑफिसमधून किंवा बाहेरून दमून आल्यानंतर पटकन काहीतरी चविष्ट खायची इच्छा होते, पण जास्त वेळ आणि मेहनत घालवायची नसते. तर अशा वेळी मी हा राईस बनवते. ही रेसिपी खरं तर माझ्या मावशीची आहे आणि हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता पाहूयात माझ्या मावशीची ही खास 5 मिनिटात तयार होणारी झटपट राईस रेसिपी. तर आधी मी तुम्हाला साहित्य सांगते, यासाठी काय काय लागेल ते. बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपण 5 ते 6 हिरवी मिरची बारीक कट केलेली आहेत. लसूण घेतलेला आहे. लसूण घेताना थोडासा जास्त घ्या म्हणजे भात छान होतो. तर कढीपत्ता, मोहरी, मीठ आणि इथे थोडीशी हळद घेतलेली आहे. तर इथे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकतात. तर साधारणतः 1 कप तांदूळ आहे इथे आणि 2 कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर तेल. तर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा. त्यानंतर लसूण खलबत्त्यामध्ये टाकून असा ठेचून घ्यायचा आहे पहिल्यांदा, म्हणजे भाताची चव छान येते, किंवा तुम्ही कट करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी छान फुलली की त्यामध्ये मिरची, बारीक कट केलेली मिरची आपण यात टाकलेली आहे. मिरची छान थोडा वेळ परतून द्यायची. मिरची परतल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. थोडीशी हळद. तर फोडणीचा एकदम छान असा वास सुटलेला आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तांदूळ. तर आपण इथे 1 कप तांदूळ टाकलेले आहेत. तर साधारणतः 2 कप पाणी टाकायचं आहे याला. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर साधारणतः आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्या झालेल्या आहे इथे आपल्या. तर आपला भात रेडी झालेला आहे. तर खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ह्या भातासाठी आपण कुठलाही मसाला वापरलेला नाही. तर खूप पटकन होते ही रेसिपी. नक्की एकदा बनवून बघा. हे बघा काय छान कलर आलेला आहे आपल्या भाताला. व्हिडिओ आवडला असेल तर आता स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात रहा. रामकृष्ण हरी.